शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये द्राक्ष बागेतील मिलीबाग नियंत्रण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच्याविषयी माहिती घेणार आहोत. जर चॅनलवरती आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, मिलीबाग नियंत्रण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्या बागेतील तण नियंत्रण करणे गरजेचे आहे. तण नियंत्रण करत असताना आपण द्राक्ष बागेत तणनाशकाचा वापर करू शकता. तणनाशकाचा वापर करत असताना आपण ग्लुफोसेट अमोनियम 13.5% असलेलं बास्टा किंवा सिपर अशा तणनाशकाचा वापर करून तण नियंत्रण करू शकता. शेतकरी मित्रांनो, फवारणीच्या माध्यमातून मिलीबाग नियंत्रण करत असताना आपण जर कॅपर स्टेजमध्ये मोइनटोडीचा स्प्रे घेतला नसेल तर आपण सेटिंग स्प्रे झाल्यानंतर 2 दिवस सोडून मोइनटोडीचा स्प्रे घेऊ शकता, ज्याने मिलीबागचा प्रादुर्भाव वाढणार नाही. त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून कीटकनाशकांचा वापर करत असताना आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून मिलीबाग नियंत्रण करू शकता. तर ड्रिंचिंग करत असताना आपण थायमॅक्झॉक्झम 30%, FS फॉर्म्युलेशन असलेलं फ्लेअर प्रो किंवा टाटाचं ट्रॉट यासारख्या कीटकनाशकांचा वापर करू शकता, किंवा इमिडाक्लोरपिड 70% असलेलं प्रोंटो किंवा एडान यासारख्या कीटकनाशकांचा वापर करू शकता, किंवा सुमिटोमो कंपनीचा डेंटासू याचाही वापर करू शकता. तर प्रमाण फ्लेअर प्रो एकरी 2 लिटर, तर प्रोंटो म्हणजेच इमिडाक्लोरपिड 70% असलेलं एकरी 400 ग्रॅम, किंवा डेंटासू आपण 100 ग्रॅम अशा पद्धतीने ड्रिंचिंग करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ड्रिंचिंग करत असताना त्यामध्ये आपण गुळचा वापर केल्यास तर ड्रिंचिंगचा अधिक फायदा होतो. तर गुळ वापर करत असताना आपण एकरी 4 किलो अशा पद्धतीने गुळ वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण ड्रिंचिंग करत असताना ह्या स्टेप्स जरूर फॉलो कराव्या, जेणेकरून त्या कीटकनाशकांचा आपल्या बागेला 100% फायदा होईल. तर ड्रिंचिंग करत असताना आपल्या बागेला पहिल्यांदा बोध फुटेपर्यंत पाणी द्यावं, त्यानंतर ड्रिंचिंग करून घ्यावं, त्यानंतर फक्त 5 मिनिट बागेला पाणी द्यावं, त्यानंतर 4 ते 5 दिवस आपल्या बागेला पाणी देऊ नये. त्यानंतर मोइनटोडीचा दुसरा स्प्रे घेत असताना आपण पहिला स्प्रे झाल्यानंतर 9 दिवस सोडून 10व्या दिवशी आपण मोइनटोडीचा स्प्रे घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, मोइनटोडीचा स्प्रे घेत असताना आपण 1 दिवस आधी आणि 1 दिवस नंतर कॅल्शियमयुक्त खताचा वापर करू नये. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.